मला सांगा, शेतकऱ्यांच्या बाबतीत वेळोवेळी आंदोलन करत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणतात की शेतकरी सारखा फुकट मागतो. अहो दादा, मला सांगा, काय तुम्ही आमचे दुश्मन नाही आहेत? तुम्ही संविधानात्मक पदावर तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसलात, तुमच्याकडे अर्थ खातं आहे. आम्ही बद्दल काही दिवसापूर्वी टोमॅटो मारून आंदोलन केलं होतं. मग मला सांगा, 21 कोटी रुपये जे काही अशी स्टॅम्प ड्युटी आहे बघा, इथं दिलेलं आहे. मुळशी तालुक्यातील मौजे मुंडवा येथे 300 कोटी जमिनीचा खरेदीच्या नोंदणीचा दस्त जे काय त्याची 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी होती. 21 कोटी रुपये. मग 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी जी झालेली आहे, ती 21 कोटी स्टॅम्प ड्युटी 48 तासात तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून माफ करून घेता. तुम्ही म्हणणार आता मी नव्हतो, मी होतो की नाही होतो, हे मी बोलत नाही आहे, हे सगळे पेपर बोलत आहेत. माझ्या मनाचा कारभार नाही आहे. हे बघा, इथं पार्थ पवारांची सही आहे. ॲमेडिया या कंपनीचं एंटरप्राइजेस जे आहे, इथं पार्थ पवारांची सही आहे. हे मी बोलत नाही आहे, हे सगळे हे पेपर बोलत आहेत. आणि तुम्ही जे म्हणता तहसीलदाराला निलंबित केलं, तहसीलदाराला त्या बाबतीत निलंबित केलेलं नाही. तहसीलदाराला बोकपोडीच्या एका प्रकरणामध्ये दुधाचं जे काही हे असेल त्याच्यामध्ये त्या तहसीलदाराला निलंबित, ते सुद्धा माझ्याकडे पत्र आहे. ह्यांनी भूमिका काय मांडतात, खोटी भूमिका मांडतात. विचार करा, ह्यांनी लोकांची कशी फसवणूक करतात. त्या तहसीलदारांना तुम्हाला ते सुद्धा पत्र देतो. तहसीलदारांना वेगळ्या मॅटरमध्ये हे केलेलं आहे. मग 21 कोटी रुपये 48 तासात पेपर मीडियाच्या माध्यमातून माझ्याजवळ हे पुरावेत. 48 तासात तुम्ही माफ करून घेतात शेतकऱ्यांचं कर्ज. शेतकरी माझा 50,000 लाख रुपयासाठी बोंबलत फिरतो इकडं तिकडं. रोजच्या रोज जवळजवळ 12 ते 15 शेतकऱ्यांची आत्महत्या होते महाराष्ट्रात. हे तुम्हाला दिसत नाही का? तुमचे 21 कोटी कसं काय माफ झाले? इथं पार्थ पवारांची सही आहे. 21 कोटी माफ झाले. तुम्ही महारत्नाची जी जमीन होती ती दुसऱ्याच्या माध्यमातून तुम्ही हे केली. कुठल्या तरी एका मोठ्या बिल्डरच्या घशात घालण्याचा 300 कोटीचा प्लॅन होता तुमचा. त्याचे 21 कोटी 48 तासात माफ. माझ्या शेतकऱ्याचे कर्ज का माफ करत नाही? तुम्हाला थोडं काहीतरी वाटायला पाहिजे. या गोष्टीतून तुम्ही विचार करा. आमचा तुमचा बांधाला बांध नाही. कुठले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊन आमच्यावर गुन्हा दाखल करतात की आंदोलन केलं म्हणून. तुमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगतो की मी विनंती करतो की तुम्ही पार्थ पवारांच्या विरोधात द्या ना आता बाईट. 300 कोटीचं पुरावे 21 कोटी माफ होतात स्टॅम्प ड्युटीचे 48 तासात. माझ्या शेतकरी बोंबलून कर्ज माफ होत नाही. ही कुठली बाब आहे हो? सगळ्या या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. बावनकुळे, ती काय चौकशी होईल, सोडा. बावनकुळे म्हणतील महसूल मंत्री आहेत, ते काय चौकशी होईल, चौकशीचा भाग आहे. पण मला सांगा, ज्या ॲमेडिया एंटरप्राइजेसनी ही जमीन घेतली, बरोबर आहे का? ह्याच्या नावावरच ही जमीन घेतली ना, मग तिथं पार्थ पवारांची सही आहे ना. मग तो जो दुसरा कोणी असेल, दुसरा कोण, काहीतरी सूर्यकांत पाटील काहीतरी आहे वाटतं माझ्या मते, दिग्विजय सिंह पाटील, मग त्यालाच कशाला टार्गेट करता? अहो, तुम्ही संविधानात्मक पदावर असल्यामुळं, उपमुख्यमंत्री असल्यामुळं तुम्ही तिथं उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणून कुठंतरी तुम्ही पार्थ पवारांचं नाव काढण्याचा प्रयत्न करताल. म्हणून तुम्ही खरं तर या गोष्टीला लाजून स्वतःहून राजीनामा देणं गरजेचं आहे. मला दुसरं काही म्हणायचं नाही आहे. मी शेतकरी नात्याने एक शेतकरी म्हणून सांगतो, जर तुमचे 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी जर 48 तासात माफ होत असतील तर माझ्या शेतकऱ्यांची माफ होणं गरजेचं आहे ना हो. मला सांगा ना, शेतकरी रडतो, मरतो, आत्महत्या करतो, तुम्ही त्याच्यावर कुठली हे करत नाही. तुम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टी. आता मी तुम्हाला वाटेल अजित कुलकर्णींनी बाईट दिली, अजित कुलकर्णी म्हणलं हे पेपर काय खोटेत का? पेपर सांगतात हो. मग तुम्ही द्या ना राजीनामा, द्या, मग त्याच्यात चौकशी करा काय होतं बघूया आपण त्या पद्धतीने.